नमस्कार, मी प्रियंका आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते। तर चला आजचा नवीन व्हिडिओ स्टार्ट करूया। तर आज मी लावणार आहे गार्डनमध्ये हळद आणि त्याविषयी तुम्हाला सुद्धा मी कशी हळद लावते दाखवणार आहे। पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि मी बघा माझी मागच्या वर्षी जी मी हळद लावली होती आणि त्यापासून मी बी तयार केलं आहे। हे ते बी मी साठवून ठेवलं होतं आणि आज ते सर्व काढलं आहे, कारण आता पावसाला चांगली सुरुवात झाली आहे आणि हळद लावण्याचं हे खूप बेस्ट टाईम आहे। तर त्याकरता आज मी हळद लावणार आहे। मागच्या वर्षी हळद मी फक्त मार्केटमधून कंद आणले होते आणि डायरेक्ट ते जमिनीमध्ये लावले होते, तरीसुद्धा माझी हळद चांगली झाली होती। पण तरीसुद्धा त्याच्यामधले काही कंद हे माझे खराब झाले, जे सडले। तर तसं व्हायला नको म्हणून मी ह्यावेळेस ही हळद सर्व ट्रीटमेंट करणार आहे आणि नंतर ती जमिनीमध्ये लावणार आहे। पण आपण ही सर्व मी ऑर्गॅनिक आपल्याला हे ट्रीटमेंट करायचं आहे, कुठलंही केमिकल नाही वापरायचं आहे। तर त्याकरता बघा मी एका टबमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये चुना टाकला आणि हे चुन्याचं पाणी तयार केलं। त्यामध्ये ह्या ज्या सर्व मी हळद लावणार आहे त्याचे जे बी आहे, त्याच्या ज्या ह्या हळदीच्या गाठी आहेत, ह्या सर्व मी ह्या पाण्यामध्ये 10 मिनटासाठी ठेवणार आणि त्यानंतर हे बी मी लावणार आहे। तर तुम्हाला दाखवते बघा, 10 मिनटं झाली आणि हे बी मी एका कॉटनच्या कपड्यावर काढून घेतलं। आता हे असंच आपल्याला सावलीमध्ये 5 ते 6 तास ठेवायचं आहे, जेणेकरून जे आपण चुन्याचं पाणी तयार केलं होतं ते ह्या जे बी आहे आपलं त्याच्यावर सर्व कोट होईल। आणि 5-6 तासानंतर मी गार्डनमध्ये आली आणि आता हे सर्व मी लावून घेणार आहे। तर त्याकरता आपल्याला आळी बनवून घ्यायची आहेत, उंच असेल अशा ह्याच्यावर आपण उंच बांधावर किंवा उंच जमिनीवर आपण हळद लावली की हळद आपली चांगली वाढते। भुसभुशीत जमीन करावी, त्याच्यात शेणखत, गांडूळ खत किंवा तुमच्याकडे जर कंपोस्ट खत कुठलं असेल, घरचं आपल्या गार्डन वेस्ट जे असतं किचन वेस्टपासून तयार केलेलं खत तरीसुद्धा चालेल, कुठलंही खत तुम्ही वापरू शकता। तर मी सर्व शेणखत टाकून घेतलं आहे आणि मी आता हे सर्व हळद लावून घेणार आहे। तर हळद मी मागच्या वर्षी जेव्हा मी हळद लावली होती तेव्हा ती मी मार्केटमधनंच सहज साधीच म्हणजे हळद आणली होती, मला काहीच आयडिया नव्हती। आणि आता 1 वर्ष मी हळद लावली, त्याच्यापासून मला आता थोडासा अनुभव आला आहे, चांगला अनुभव आला आहे। आणि मी बघा हळद लावताना जे हळदीचं बी म्हणून घेतलं आहे, ते हळदीचं जे गाठ आहे त्याला 5-6 डोळे असतील असं चांगलं सुदृढ असं बियाणं घेतलं आहे। ह्याच्यामुळे काय होतं, आपलं बी जी आपली हळद तयार होणार आहे ती खूप चांगली तयार होते। आणि हे बघा, हे असं बियाणं असतं हळदीचं, हे जरी नाही मिळालं तरी आपण हळदीच्या अशा ह्या गाठी मिळतात, ह्या पण लावू शकतो। आणि बघा पावसाचे दिवस आले की ह्याला ॲटोमॅटिक अंकुरण फुटतं आणि आपण जमिनीत ते लावलं की लगेच त्याचं उगवतं। तर हे बघा, ह्या गाठीलासुद्धा हे असं अंकुरण फुटलं आहे। तर आज मी सर्व अशी हळद लावून घेणार आहे। पण हळद लावण्याआधी बघा, मी जिथे मला हळद लावायची आहे तिथेही मी हळद अशी थोड्या अंतरावर, म्हणजे हळद लावल्यानंतर हळदीच्या उजव्या साईडला पण आणि डाव्या साईडला पण, म्हणजे दोन्ही बाजूने आपलं 1-1 हाताचं वेत अंतर सुटेल इतकं अंतर मी सोडलं आहे आणि सर्व ठिकाणी अशी हळद ठेवून घेतलं आहे, जेणेकरून हळद लावताना त्या 2 हळदीमधलं अंतर कमी जास्त व्हायला नको। तर समान अंतरावर मी हळद लावता येईल ह्याकरता अगोदर आपण ते जमिनीवर सर्व ठिकाणी हळद पसरून घ्यायची आणि ती नंतर लावून घ्यायची। तर आताही मी सर्व हळद लावून घेणार आहे। आणि पावसाळा आला की तुम्हीसुद्धा तुमच्या गार्डनमध्ये किंवा कुंडींमध्ये, ग्रो बॅगमध्ये अशी कुठेही सहजरित्या हळद उगवू शकतात। खूप मस्त अशी हळद तयार होते, खूप सारं ह्याला खतसुद्धा लागत नाही आणि जमीन जास्त नसेल, सावली जिथे असेल तिथेसुद्धा हळद खूप छानरित्या तयार होते। तर बघा मी आता हळद लावते आहे, तर हळद लावताना आपल्याला ती उभी नाही लावायची आहे, तर आडवी लावायची आहे। उभी लावल्याने त्या हळदीपासून फक्त एकच कोंब येतो आणि आडवी लावल्याने डोळे जितके असतील, म्हणजे 4-5 डोळे जर असतील तर 4-5 ठिकाणून त्याला कोंब येतात आणि हळदीची जी नंतर गाठ तयार होणार असते किंवा हळद तयार होणार असते ती खूप मस्त अशी मोठी तयार होते। तर अशी मी आता ही सर्व हळद लावून घेते फटाफट।
आपण जे 10 मिनटं चुन्याच्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर 5-6 तास ते जे आपण सावलीमध्ये जे वाळवून घेतलं आहे त्याचं जे चुन्याचं जे कोटिंग आहे ते हळदीवर छान असं लागलं आहे. त्यामुळे ह्यावेळेस आपलं हळदीचं जे सडण होते पावसामध्ये किंवा जास्त पाणी पडल्याने तर ते होणार नाही. आणि सर्व माझी हळद लावून झालं आहे आणि मी आता ह्या हळदीला पाणी देते. पावसाळा चालू असेल आणि पाऊस चांगला पडतो आहे तर आपल्याला पाणी देण्याची काही गरज नाही. पण ही मी हळद लावली तेव्हा पाऊस तेवढासा नव्हता, जमीन फक्त ओलावा होता, म्हणून मी ह्या हळदीला आता पाणी देते. जर पाऊस नसेल तर आपल्याला हळदीमध्ये जमिनीमध्ये ओलावा राहील इतपत आपल्याला जमीन ओली ठेवायची आहे. आणि बघा हे सर्व हळदीचे कंद लावले आणि त्यानंतर माझ्याकडे हे थोडंसं कंद बाकी आहेत, तर हे पण मी जिथे जिथे आता जागा मला मिळेल तिथे मी हे सर्व लावून घेते. तर इथे हे पाणी देतो आहे आणि इथे आता जिथे हळद लावले आणि जिथे सावली येते तिथेसुद्धा. आणि आता बघा मी जिथे इथे आपण हळद लावली इथे थोडंसं ऊन येते, पण जिथे आता सावली आहे म्हणजे हा नारळ आहे किंवा ही पपई आहे, ही जिथे मी पेरूचं झाड आहे, केळी आहेत, इथे थोडीशी सावली येत असते. तर अशा ठिकाणीसुद्धा मी हळद लावणार आहे आणि ह्याचा रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवेलच. मागच्या वर्षी जेव्हा मी हळद लावली होती खूप साधी म्हणजे काहीही न करता म्हणजे फक्त हळदीचे कंद घेऊन आली होती मार्केटमधून आणि ते जमिनीत लावले होते. तो व्हिडिओसुद्धा जेव्हा मी हार्वेस्ट केली हळद त्या हळदीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघून घ्या. किती सुंदर आपली हळद तयार झाली होती आणि कुठलंही केमिकल खत न वापरता एकदम ऑर्गॅनिक अशी. आणि ह्या वर्षीसुद्धा मी तशीच करणार आहे. आणि बघा 15 ते 16 दिवस आपली हळद लावून झालं आहे आणि त्याला छोटे छोटे अंकुरण फुटायला सुरुवात झालं आहे. आणि इथे जर अशी हळद आपल्याला दिसत असेल जी जमिनीच्या वर येत असेल, जिथे माती मोकळी होत असेल तर तिथे माती टाकून घ्या. त्यामुळे ती हळद झाकली जाते आणि झाकल्यानंतरच त्या हळदीची वाढ ही चांगली होते, तिला फंगस लागत नाही. तर बघा असे छोटे छोटे अंकुरण फुटायला सुरुवात झालं आहे. आणि आपण जेव्हा कुठली भाजी लावतो त्याला जेव्हा असं अंकुरण येतं तेव्हा खूप आनंद होतो. आणि हे बघा हे सर्व मी हळद लावलं आहे तर त्याला आता मध्ये मध्ये छोटे छोटे असे अंकुरण मस्त फुटत चालले आहेत. आणि हे अंकुरण फुटण्यासाठी थोडे पेशन्स ठेवा, कारण 15 ते 16 दिवस झालेत माझे ही हळद लावून आणि त्यानंतर आता अंकुरण फुटलं आहे. आणि एक दुसरं सांगते, ही बघा ही मागच्या वर्षी मी हळद जी लावली होती त्याच्यातले थोडेसे कंद मी जमिनीमध्ये सोडून दिले होते आणि त्यांची वाढ बघा किती सुंदर झालं आहे. म्हणजे आपण जेव्हा नवीन हळद लावतो त्यापेक्षा जी मागच्या वर्षी जी हळद आपण जमिनीमध्ये ठेवलेली असते ती खूप फास्ट होते. आणि बघा इथेसुद्धा मी हळद ही अशी सोडली होती आणि तिथेसुद्धा खूप छान असे अंकुरित झालं आहे. आणि इथे तर हे सुरण लावलं त्यांची सावली आहे त्याच्यामध्येच हे मी हळद मागच्या वर्षी लावली होती. आणि जी आपली छोटे छोटे बी जे राहिलं होतं नंतर ते मी हे इथे लावलं आणि तिथेसुद्धा छान असं अंकुरण झालं आहे. म्हणजे मला तरी वाटतं की 100% हळदीचं अंकुरण झालेलं आहे. आणि आता थोड्या दिवसामध्ये हळदीची छान अशी पानं तयार होतील आणि तीसुद्धा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतो. मोदक बनवताना तर हळदीच्या पानांचा वापर करतोच, पण आपण इतर काही उकडवायचं आपल्याला असेल तर त्यामध्ये ह्या हळदीच्या पानांचा उपयोग होतो. खूप औषधी गुण हळदीमध्ये आहेत, तसेच हळदीच्या पानांमध्ये सुद्धा आहेत. म्हणून हळदी तुमच्या गार्डनमध्ये तुम्हीसुद्धा नक्की लावा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.